वैचारिक दिवाळखोरीत जगणाऱ्या, मालकाप्रती वफादारी करणाऱ्या आणि विचारांची गुलामगिरी स्वीकारलेल्या झाकणझुल्यांनी या व्हिडिओपासून दूर राहायचंय. कालच्या व्हिडिओमध्ये मुद्दा खूप क्लिअर होता. मुद्दा होता मराठी भाषा आणि मराठी शाळांची झालेली दुरावस्था. पण हा मुद्दा बाजूला राहिला आणि दिसलं तुम्हाला पंतप्रधानांना बोललेलं, अरे वफादारी तरी करणार किती तुम्ही? इथल्या शाळांची परिस्थिती तुम्हाला बदलणं झालं नाही, तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, अजून पण पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरतायत आणि तुम्ही म्हणता हे झालं आणि ते झालं. तुम्ही तुमच्या मालकाला समजून सांगण्यापेक्षा मला जीवे मारण्याची धमकी काय देताय? अरे शहीद आझम भगत सिंगांच्या विचारांचा वारसदार आहे मी. छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो, त्यांच्या विचारांवरती चालतो आणि त्यांच्या ऊर्जेवरतीच मी लढतो. माझ्या पाठीमागं महाराष्ट्रातली हजारो जनता आहे, लाखो जनता आहे, करोडो जनता आहे. त्यांच्या मार्फत मी बोलत आहे. बोलण्याचं कारण एकच आहे, तुमच्या सरकारला अहंभाव झालाय, अहंकार झालाय आणि तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणच नाही तुम्हाला समजायला लागलंय. तुम्ही ते स्वतःला श्रेष्ठ आणि अहंकारामध्ये जगताय ना, हेच तुमच्या ऱ्हासाचं कारण एक दिवस बनणार आहे. तुम्ही मला जीवे मारण्याच्या धमक्या देताय, तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, एक झाकणझुलानं आलं आणि म्हणलं तुला G7 परिषद तरी काय माहिती का? अरे G7 परिषद म्हणजे असा समूह ज्याच्यामध्ये आर्थिक आणि राजकीय विषयांवरती बोलल्या जातं. त्या समूहामध्ये देश कोणते येतं? फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि जापान 7 देश झाले. त्याच्यामध्ये युरोपियन युनियन हा गणना न केलेला देश येतो. भारताला या समिटमध्ये 12व्यांदा आमंत्रित केलं गेलं. त्याचं कारण म्हणजे भारत आणि कॅनडाचे संबंध सुधारावेत म्हणून. आलं लक्षात? माझ्या नॉलेजवर जाऊच नका. या दुनियेचं नॉलेज घेऊन बसलेलो आहे मी आणि चांगलं नॉलेज घेऊन बसलेलो आहे मी. मला वाद करायचा नाही, मला भांडण करायचं नाही, मला विरोधही करायचा नाही. जिथं विकास होत असेल तर 100% विकास होऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जिथं चुकीचं होतंय तिथं जर आवाज नसेल उठवायचा तर तुमच्या एवढं झाकणझुलं कोणीच नाही आहे. तुमच्यामध्ये विचारांची समृद्धी चाललेली नाहीये. तुम्हाला फक्त एकच सांगितलंय मालकाने, भोकायचं म्हणजे भोकायचं. एखाद्याने विरोध केला की भोकायचं. विरोधकच ठेवायचा नाही. का नाही ठेवायचा? अरे मला कोणत्या पक्षाची, कोणत्या नेत्याची गरजच नाहीये. मी वैयक्तिक पॉवरफुल आहे. माझ्यामध्ये विचारांची समृद्धी आहे आणि मला अख्ख्या दुनियेचं नॉलेज आहे. मी बोलत असताना फक्त इथल्या शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि इथं होत असलेल्या अन्यायावरती बोलतोय. महाराष्ट्रामध्ये हिंदी लादायचा काय प्रयत्न आहे, काय गरज आहे? राजस्थानमध्ये बी तोच प्रयत्न झाला. राजस्थानी भाषा संपत आली आणि आता तिथं 100% हिंदी होत चालली आहे. महाराष्ट्रात बी तीच परिस्थिती होणार जर आपण लक्ष नाही दिलं तर. GR मध्ये वेगळं आणि मंत्री वेगळं बोलतात, हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि तुमचा जो हा अहंकार आहे ना, आमच्या एवढं श्रेष्ठ कोण नाही, हेच तुमच्या एक दिवस ऱ्हासाचं कारण बनणार आहे. त्यामुळे अजून पण सुधरा झाकणझुल्यांनो. आम्हाला विरोध करू नका, तुमच्या सरकारला समजून सांगा.